नमस्कार, मैं सलोनी नागवे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। फिलहाल विधानसभा चुनावों को ध्यान में रखते हुए हर नेता किसी न किसी पर आरोप लगा रहा है। ऐसे में भाजपा के नेता परिणय फुके ने उद्धव ठाकरे की शिवसेना के नेता संजय राउत के विषय में कहा कि रोज सुबह उठकर टीवी चैनलों पर बकवास करने और दूसरों की आलोचना करने के अलावा उनके पास कोई दूसरा काम नहीं है। उन्होंने कहा कि विपक्षी नेता जनता को महागठबंधन सरकार के माध्यम से राज्य में जो विकास कार्य किए गए हैं उनके बारे में भूल जाने पर मजबूर कर रहे हैं और लोगों के बीच भ्रम पैदा कर रहे हैं। उनका कहना है कि कुछ दिन पहले अनिल देशमुख बोले, फिर उद्धव ठाकरे बोले और अब संजय राउत बोले, तो उन्हें लगता है कि ये लोगों को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं। संजय राऊतांकडे दुसरं काहीच काम धंदा राहिला नाहीये। रोज सकाळी चॅनल पुढे जायचं आणि काहीतरी बडबड करायची आणि दिवसभर त्यावरती टीव्ही मध्ये दिसायचं, याच्याशिवाय त्यांना काही कामधंदा राहिला नाही। आणि संजय राऊतांचं ज्या प्रकारे आता सगळं चालू आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेल्या, अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील, रस्त्याचे असतील किंवा अनेक कोस्टल रोड सारखे असतील, अटल सेतू सारखे असतील, असे मोठे मोठे विकास कामं झाले। त्यासोबतच वैयक्तिक लाभाचे लाडली बहीण योजना असणार किंवा लाडका भाऊ योजना असणार किंवा शेतकऱ्यांचं वीज माफीचं असणार, एक मोठे जे निर्णय सरकारने, लोक उपयोगी निर्णय सरकारने घेतलेले आहे, त्या सगळ्या निर्णयांच्या विरोधात किंवा त्या सगळ्या याच्या विकास कामाच्या बाबतीत लोकांनी विचार करू नये आणि याच प्रकारचं लोकांचं मन डायव्हर्ट करण्याचं काम हे विरोधी पक्षाचे नेते करतात आहे। काही दिवसाआधी अनिल देशमुख बोलले, त्यानंतर उद्धव ठाकरे बोलले, त्यानंतर संजय राऊत बोलले। ही काहीतरी एक लोकांचं मन दुसरीकडे वळवण्याचं, भटकवण्याचं एक षडयंत्र मला दिसतंय। निश्चितच महाराष्ट्राची जनता फार सुज्ञ आहे आणि त्या लोकांना माहित आहे की त्यांचा विकास कोणी केला, त्यांच्यासाठी योजना कोणी आणल्या आणि ह्या प्रकारच्या संजय राऊतच्या स्टेटमेंटला काही अर्थ राहिलेला नाही। दुसरं, संजय राऊत स्वतः कधी निवडणूक जिंकले नाही, ते नेहमी राज्यसभेचे म्हणजे दोन नेत्यांची चाकरी करून राज्यसभेवर निवडून गेले, एक उद्धव साहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार साहेब। आणि निश्चितच लोकांची चाकरी करून पद मिळवण्याशिवाय दुसरं काही संजय राऊतला काम नाही आणि चाकरी करणाऱ्याला लोकांच्या भावना कधीच समजू शकत नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांचं नागपूरच्या विकासाकरता, विदर्भाच्या विकासाकरता आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता योगदान कधीच ही महाराष्ट्र जनता विसरणार नाही। देवेंद्र फडणवीस साहेब लहानपणापासून या नागपूर शहरामध्ये काम करतात आहे। अनेक लोकांसोबत, म्हणजे मला वाटतं नागपूरच्या जवळपास 80-90% लोकांसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध आहे, त्यांचा एक प्रेमबंधन आहे, एक त्यांच्या लोकांसोबत हार्ट टू हार्ट कनेक्शन आहे आणि त्यांच्या मतदारसंघात 100% लोक त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत ताकदीने उभे राहतील आणि हे जे संजय राऊत स्वप्न बघतात आहे हे कधीही साकार होणार नाही। आणि मला या माध्यमातून संजय राऊतला सांगायचं आहे की आपण आता शांत राहावा, रोजची बडबड करणं बंद करावं।